मंगलमय प्रसंगी आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील उपासक आज वैशाली येथील तथागतांच्या अस्थिवर जे स्तूप बनवलेला आहे, या स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपली संस्कृती ट्रॅव्हल्स आहे. या ट्रॅव्हल्सने आपल्या धम्मसहलीतील उपासक आता आतमध्ये आलेले आहेत. अशा पद्धतीने आपली गाडी आता पार्किंगला लागत आहे. प्रिय सज्जनांनो, आपण बघत आहात हा वैशालीच्या स्तूपाच्या परिसरात अतिशय सुंदर हा गार्डन या ठिकाणी अतिशय परिसर या ठिकाणी बनवलेला आहे आणि देश विदेशातील बौद्ध भिक्षू धर्मगुरू या ठिकाणी या स्तूपाला भेट देण्यासाठी येतात. कारण या ठिकाणी भगवंताच्या ओरिजिनल अस्थी आहेत आणि या अस्थीला अभिवादन करण्यासाठी जगातून लोक या ठिकाणी येतात. प्रिय सज्जनांनो, अशा पद्धतीने संपूर्ण जगातील लोक या ठिकाणी भगवंताचं अभिवादन करण्यासाठी येतात. हा स्तूप आहे. या स्तूपामध्ये भगवान बुद्धाच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण बघत आहोत वैशाली येथील हा स्तूप तथागतांच्या अस्थी या स्तूपामध्ये ठेवलेल्या आहेत. आपण बघत आहात वैशाली येथील हा स्तूप. अशा पद्धतीने आपण वैशाली येथील या स्तूपाला वंदन करण्यासाठी आपण आलेलो आहोत. ही भगवंताची मूर्ती आहे. अतिशय भव्य दिव्य हा स्तूप या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे. ही भगवंताची मूर्ती आहे. वैशाली येथील भगवंताच्या अस्थीवरील हा स्तूप आहे. शांति में अशा पद्धतीने आपण बघत आहोत हा वैशालीचा स्तूप. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी आलो आहोत वैशाली येथील स्तूपाला भेट देण्यासाठी. हे बाजूला ध्यान केंद्र आहे, बाजूला लायब्ररी आहे. हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत वैशाली येथील स्तूपाचा. याच ठिकाणी तथागतांच्या अस्थी आहेत. आपल्या धम्मसहलीतील उपासक आता अस्थींचं अभिवादन करण्यासाठी आतमध्ये निघालेले आहेत.
तथागतांच्या अस्थिला अभिवादन करण्यासाठी देश विदेशातील भिक्षू या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघत आहोत. हा भगवंताच्या अस्थि, हाच तो आहे भगवंताचा अस्थि कलश. नमो बुद्धाय. जय भीम. मी स्वतः बदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून बुद्ध दर्शन धार्मिक धम्म सहलीचं आयोजन करून आज करत आहात. भगवान बुद्धाचा अस्थि धातू, ओरिजिनल वैशालीचा भगवान बुद्धाचा अस्थि कलश देश विदेशातील भिक्खू या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपस्थित राहतात. ध्यान, मनन, चिंतन या ठिकाणी करतात. हे तथागतांचा अस्थि धातू आहे. माझ्या पाठीमागे बघत आहात आपण तथागतांचा अस्थि कलश, आणि हे देश विदेशातील बौद्ध भिक्खू प्रिय सज्जनांनो, आज आपण बघत आहात वैशाली येथील तथागतांचा हा अस्थि कलश आहे. याच ठिकाणी भगवंताच्या अस्थि, जो सुरुवातीला आपण जो अस्थींचा जो कलश बघितला, जागा बघितली, त्या ठिकाणी भगवंताच्या अस्थि सापडल्या. बरेच वर्ष पाटणा येथील म्युझियममध्ये होत्या, परंतु आता त्या या ठिकाणी ह्या स्तूपामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या बुद्धाच्या अस्थि आहेत. आपण आपल्या धम्मसहलीतील उपासकांना अगदी जवळून या ठिकाणी बुद्धाच्या अस्थींचं दर्शन लाभ होत आहे. बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत.
माझ्या पाठीमागे बघत आहात हा भगवंताचा अस्थिकलश आहे. वैशाली येथे तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर ज्या 8 भागामध्ये बुद्धाच्या अस्थी वाटल्या होत्या त्या 8 भागापैकी एक भाग आहे तो म्हणजे वैशालीच्या लोकांना दिलेल्या भगवंताच्या अस्थी. अशा पद्धतीने मोठ्या श्रद्धेनं जगातून लोक या ठिकाणी येतात भगवंताच्या अस्थींचं अभिवादन करण्यासाठी. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता तथागतांच्या ओरिजिनल अस्थी ज्या वैशालीला आहेत त्या वैशालीच्या अस्थीला वंदन करून आता आपले उपासक आता बाहेर निघालेले आहेत. बघा हे पार्किंगला समोर पार्किंग आहे. आता सर्व उपासक गाडीकडे निघालेले आहेत. अतिशय भव्य दिव्य हा स्तूप या ठिकाणी बनवलेला आहे. परिसरामध्ये गार्डन बगीचा खूप छान बनवलेला आहे. वेगवेगळे डिपार्टमेंट आहे या ठिकाणी. या स्तूपाच्या चारही बाजूने अशा पद्धतीने पाण्याची व्यवस्था आहे. पाण्यामध्ये कारंज्या आहेत. रात्रीच्या वेळेला लाइटिंगवरती हे कारंजे म्युझिकवर कारंज्या आहेत. अशा पद्धतीने हे आपल्या धम्मसहलीतील आई आहेत. गुडघ्याला मार लागल्यामुळे आईला चालता येत नाही थोडंसं, परंतु आता भगवान बुद्धाच्या या ठिकाणी वैशालीला अस्थी आहे, अस्थि कलश आहे. या अस्थीला वंदन करण्यासाठी आईला या ठिकाणी दोघंजण धरून आणत आहेत. थोडा गुडघ्याला मार आहे, बाकी घाबरण्यासारखं काही नाही आहे. परंतु डॉक्टरने सांगितलं की आराम करायचा, म्हणून आईला आम्ही गाडीतून उतरत नव्हतो. या ठिकाणी बुद्धाचे अस्थि दर्शन करण्यासाठी आईला आणलेलं आहे. हे आहेत बुद्धाच्या अस्थि कलश. आपल्या धम्मसहलीतील आई आहेत. आईच्या गुडघ्याला मार लागल्यामुळे थोडा डॉक्टरने आराम करायला सांगितला. गुडघ्याला सुजन असल्यामुळे आपण आईला कुठे फिरवत नाही, त्याच्यामुळे तुम्ही चौघे उभे राहा. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील ह्या आई आहेत. आईला गुडघ्याला मार लागल्या कारणाने आई प्रत्येक ठिकाणी येत नाही आहे. परंतु आम्ही म्हटलं की बाबा एवढ्या लांब आले, बुद्धाच्या अस्थी आहेत दर्शन करण्यासाठी. आमचे हे घुसळे साहेब आहेत आणि महापुरे साहेब आहेत. त्या दोघांना मी सांगितलं की आईला काही करा, पण भगवंताच्या अस्थीचं दर्शन झालं पाहिजे. आणि मग त्यांनी दोघांनी हातावर उचलून आणलं. हाताला त्यांच्या दोन्ही हाताला धरून आईला चालवत आणलेलं आहे. आज या वैशाली येथील भगवंताच्या ओरिजिनल अस्थि कलश आपण या आई वंदन करत आहेत. पाकर काढा बाजूला. तशी आईची तब्येत खूप छान आहे, चांगली आहे. परंतु गुडघ्याला मार लागलेला आहे. डॉक्टरने थोडं काही दिवस आराम करायला सांगितलं. परंतु आपण प्रवासामध्ये आहे आणि बरेच ठिकाणं बघायचे आहे. त्या बघण्यामध्ये आम्ही काही ठिकाणी आईंना आम्ही मुद्दाम नेलं नाही. त्यामुळं आई काही व्हिडिओमध्ये दिसत नाही. घरच्यांचा समज झाला का आईला जास्त मार आहे का, तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आईच्या घरच्यांना मी सांगू इच्छितो की आई एकदम छान आहे, चांगल्या आहेत, तंदुरुस्त आहेत आणि आईची हिंमत खूप छान आहे. आणि आज विशेष म्हणजे वैशाली येथील भगवंताच्या अस्थीचं या ठिकाणी वंदन झालेलं आहे आईचं. बाबा
नाही हे मोठं सार आहे. आता हे ते सारं बरं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या कारण बुद्धगयेमध्ये थोडा गुडघ्याला मार लागल्यामुळे आईचा गुडघा सुजला. डॉक्टरांनी सांगितलं होतं की थोडंसं त्याला आराम पाहिजे 10-12 दिवस. आता प्रवासामध्ये आराम करणं शक्यच नाही आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी आम्ही आईंना गुडघा सुजू नये, त्रास होऊ नये म्हणून आम्ही आईंना बऱ्याच ठिकाणी नेलं नाही. आणि घरच्यांचा थोडा समज झाला की आई दिसत नाही व्हिडिओमध्ये, बा मग आईचा जास्त आहे का, आई सिरियस आहे का, तर अजिबात आई सिरियस वगैरे काही नाही आहे. आई चांगली आहे, फक्त गुडघ्यावर ताण देता येत नाही. हे बघा दोन्ही पाय चांगले आहेत आईचे. आई बघा दोन्ही पाय टाकतेत, खूप छान आहे आई. काही नाही, फक्त थोडं गुडघ्यावर ताण देता येत नाही, वजन टाकता येत नाही, म्हणून आईला आम्ही काही ठिकाणी फिरवत नाही.